राजापेठ ते बडनेरा या मुख्य मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे। पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून सुंदर फुटपाथ उभारला जातोय, परंतु खरंच हा फुटपाथ सामान्यांच्या चालण्यासाठी आहे की दुकानांच्या व्यवसायासाठी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी? प्रशासनाच्या डोळ्यात देखत कशा प्रकारे सार्वजनिक जागेचा लिलाव होतोय? राजापेठ ते बडनेरा दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे। पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे म्हणून 6 ते 8 फूट रुंदीचा फुटपाथ बांधला जात आहे। मात्र काम पूर्ण होण्याआधीच या फुटपाथचे चित्र विदारक दिसत आहे। डी-मार्ट, तापडिया मॉल आणि मोठ्या मंगल कार्यालयांसमोर हा फुटपाथ आता फ्री पार्किंग झोन बनला आहे। काही ठिकाणी तर दुकानदारांनी आपले साहित्य थेट फुटपाथावर आणून मांडले आहेत। मनपा प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून तेरी भी चूप मेरी भी चूप अशी काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। कोट्यवधींचा निधी खर्च करून जर पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागत असेल तर या खर्चाचा फायदा काय, असा संतप्त सवाल आता अमरावतीकर विचारित आहेत। अतिक्रमणाची ही समस्या जर सुरुवातीलाच रोखली नाही तर हा रस्ताही शहरातल्या इतर गर्दीच्या ठिकाणांसारखाच श्वास कोंडणारा असेल। आता प्रश्न उरतो तो इतकाच की मनपा प्रशासन या अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवणार की पादचाऱ्यांच्या हक्काचा बळी देऊन मूग गिळून गप्प बसणार?